हे काय काय उघडून दाखव सगळ्यांनी. तुझ्यासाठी गिफ्ट आहे. थांब. आता आईला आपण आईचं गिफ्ट देणार. आई काय करत आहे कोणी. काय करताय साजी? हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज मोहिनीने नाश्ता आणला. आज मोहिनी नाश्ता आणला, पण तो खूप छान झाला आणला तरी. हो का? हे आमचे अंदा कानून. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर आज मी 2 काम केलेले आहे. एक म्हणजे वृद्धाश्रमात सकाळी सकाळी दिलेला आहे नाश्ता, आणि हा व्हिडिओ आहे 26 जानेवारीचा सकाळचा. तर मी वरच्यावर म्हणजे दर महिन्याला काही ना काही वृद्धाश्रमाला याला त्याला देत असते. त्याच्यामुळं वृद्धाश्रमाचं हळदी कुंकू झालं होतं, आणि हळदी कुंकू झाल्यानंतर त्या ताईसोबत वगैरे मी बोलत बसली होती. तर त्या ताई ज्या या आजींचं वगैरे करतात ना, त्या भरपूर थकल्या होत्या. तर त्या अशा बोलत होत्या, माझं तर सकाळी उठायची पण इच्छा नाही म्हणे, एवढी मी थकलेली आहे, परंतु काय करणार, यांना सकाळी नाश्ता चहा वेळेवर द्यावा लागतो, त्याच्यामुळे मला उठावंच लागणार आहे. तर मी बोलली होती की ताई टेन्शन घेऊ नका, उद्याचा नाश्ता मी देणार आहे. तर ती बोलली की नक्की तू देणार आहेस ना, नाहीतर आजी आजोबा उपाशी राहणार. मी म्हटलं नाही, मी 8च्या अगोदर तुम्हाला नाश्ता आणून देणार. तर आता 26 जानेवारी होती आणि सकाळ झालेली होती. स्वराने तुम्हाला सांगतो 4 वाजतापासून मला उठून बसवलं होतं. तिचा प्रोग्राम होता 7ला, पण तिने मला 4 वाजतापासून उठून ठेवलं. शेवटी मग मी तरी पण झोपूनच राहिली, आणि 5 वाजता तिचं म्हणजे 6 वाजता तिचं आवरायला घेतलं. तर सगळ्यात अगोदर मी तिला नऊवारी वेअर करून दिली. मस्त ब्ल्यू कलरची आणि कथिया काठ होते, तर ती नऊवारी वेअर करून दिली. त्याच्यानंतर मी तिचा मेकअप वगैरे केला आणि ज्वेलरी वगैरे तिला वेअर करून दिली. आणि तिचा जो प्रोग्राम आहे तो पाहण्यासाठी मला 26 जानेवारीला तिच्या स्कूलला पण जायचं होतं. तर त्याच्यासाठी तिचं आवरून मला पण पटकन आवरायचं होतं. तर तिचं आवरून दिलं आणि लगेच मी आंघोळीला गेले. आंघोळ केल्यानंतर फ्रेश झाली, आणि ही पिंक कलरची साडी माझ्याकडे होती, व्हाईट कलरची. म्हटलं चला 26 जानेवारीनिमित्त आपण हीच वेअर करूया. थोडासा कचरा पण फेकायचा होता, त्याच्यामुळे मग मी कचरा पण सोबत घेऊन घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर स्वराच्या स्कूलला गेली. हॅलो करा. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज मोहिनीने नाश्ता आणला. आज मोहिनी नाश्ता आणला, पण तो खूप छान झाला आणला तरी. हो का? हे आमचे अंदा कानून आहे. तर आज कोण वार आहे? आज सोमवार. आज महादेवाचा वार आहे. हां, मग म्हटलं आज गरमागरम यांना नाश्ता देऊया, छान केलंस आहे ना. मग आज मस्त उपीट आणलेलं आहे नाश्ता. तर त्यांच्यासाठी मी गरमागरम उपीट आणलं होतं. आणि कसं आहे, घरी आई पण थकलेली होती, त्याच्यामुळे ते न करता मी येतानाच मस्तपैकी म्हणजे जोशी हॉटेल आहेत आणि खूप छान तिथं नाश्ता मिळतो, तर त्यांच्याकडून मी 40 प्लेट म्हणजे उपीट आणलेलं होतं, आणि माझ्या हाताने सगळ्यांना गरमागरम दिलं पण होतं. आणि सर्व आजी वगैरे खूप आनंदात होते, आणि खूप छान वाटतं यांच्याकडे बघून. कसं आहे, आपल्यामुळे कोणाच्या तरी म्हणजे ते म्हणतो ना, तोंडावर हसू आलं ना, तेच माझ्यासाठी खूप लाख मोलाचं आहे. आणि यांना भेटल्यानंतर बघा, ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. कशा माझ्या मैत्रिणी आहेत सांगा. बघा, आम्ही सेम सेम कपडे घातलेले आहे, गुलाबी गुलाबी. सेम सेम कपडे घातले ना, म्हणून आपण आता मैत्रिणी आहे ना. चला. आणि खरं जेव्हा कधी आपण त्या वृद्धाश्रममध्ये जातो, ज्या आजींना वगैरे भेटलो ना, की त्यांना एवढा आनंद होतो ना, खूप म्हणजे खूप आनंद होतो आपल्याला बघून, की नाही आम्हाला कोणीतरी पाहणारं बघणारं, आमच्यावर कोणीतरी प्रेम करणारं आहे. तर मी सगळ्यात अगोदर तिथं गेली आणि त्यांना म्हणजे हे दिलं, हे काय म्हणतो आपण त्याला, नाश्ता वगैरे दिला. आणि त्याच्यानंतर मी आलेली आहे घरी. तर इथं ना गॅस ओटा जो आहे ना, तर तिथं काही रॅक्स वगैरे नाही आहेत, आणि कशाने काय स्टिक करायचं खूप मोठा प्रॉब्लेम होतो. तर मी हे काही असे स्टोरेज कंटेनर बोलावले होते, ज्याच्यामुळे छोट्या छोट्या भरण्या चम्मच वगैरे ठेवता येतील. तर मी चिपकायला गेली, तर ते चिपकले, 2 चिपकले. आणि गणेशजीला मी एक लावायला सांगितलं, तर यांनी ना इथं तांडव करून ठेवलं होतं, म्हणजे तिरपच लावत होते, आणि त्याच्यामुळेच आपण मध्ये बोललो की मग ते गरम होत होते. तर इथं सगळ्या घरात पार्सलचा धिंगाणा आहे, तुम्ही बघू शकता, कारण हे पार्सल वगैरे आवरायची होती म्हणून.
तर इथं मी पार्सल वगैरे आवरायला घेतलेली होती आणि इथं आम्ही ते सेट करत होतो. फायनल सेटअप झालेला आहे, तुम्ही बघू शकता. याला ना म्हणजे ग्रिल किंवा खिळे ठोकायची गरज नाही आहे अजिबात. हे अशाच पद्धतीने लागून जाते. तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल ना तर लगेच जे टॅग प्रोडक्ट आहे ना तिथे मी क्लिक करणार आहे आणि आपण स्टिकर येतं त्याने स्टिक करायचे आहे. याच्यामध्ये छोटे छोटे डबे, ग्लासेस, भरण्या, चम्मच वगैरे तुम्ही आरामशीर ठेवू शकता आणि स्वस्तात मस्त आहे. 150 रुपयात तुम्हाला हे 3 स्टोरेज बॉक्स येणार आहे. तर माझं 3 दिवसापासून चाललेलं हो की आईसाठी मोबाईल घ्यायचा. तसं तर ती बोलली होती की मला मोबाईल वगैरे काही नको आहे, कारण हाच मोबाईल छान आहे. परंतु तिचा जो मोबाईल होता ना तो स्क्रेचेस त्याच्यावर जास्त आले होते. आणि रेंटच्या घरात राहतो म्हटलं ना तर आजूबाजूच्या लोकांना आपल्या चपलांचा आणि डस्टबिनचा पण प्रॉब्लेम होतो बाबा. त्याच्यामुळंच छोटंसं का होईना स्वतःचं घर असणे खरंच खूप आवश्यक आहे बाबा या जगात, असं मला वाटत आहे. तर ते मी गॅसचं हे केलेलं होतं आणि त्याच्यानंतर बाहेर ना आमच्या सगळ्यात जास्त चपला पडलेल्या. आता स्वरा स्कूलला जाते तर तिची नॉर्मल चप्पल, शाळेचे 2 शूज आणि अजून याची 4 चप्पल तिच्याच आहे. 2 शूज आणि 1 चप्पल सँडल म्हणतो ना ती स्वराजची आहे. माझ्या 2-3 गणेशजीच्या. असे करता करता शूज एवढे झालेले होते, चप्पल्स एवढे झालेले होते आणि ते बाहेर पडलेले चांगले दिसत नाही, आवरायला पण चांगलं दिसत नाही. आपल्या घरात कोणी येते ना ते पण चांगलं दिसत नाही. विशेष म्हणजे आपण दरवाजा उघडल्या आपल्याला अजिबात चपला दिसायला नको किंवा आपल्या घरात कोणी येते ते पण चांगलं दिसत नाही. तर मी ना ही शू रॅक बोलवलेली आहे. हे स्वस्तात म्हणजे 350 मला वाटते 450ची आहे, परंतु खूप छान आहे. लेअर येतात. त्याचसोबतच ना चप्पल ठेवण्यासाठी स्टँड येतो आणि स्टँड झाकण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचं कवर येतो आणि हे कवर तुम्ही असं वर पण ठेवू शकता आणि चेन उघडू पण ठेवू शकता. बघा किती बेस्ट वाटते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही खरेदी करा. खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. तर स्वराला सोडून आली, त्याच्यानंतर पार्सल वगैरे ओपन केले. जे व्हिडिओ मला शूट करायचे होते ते सर्व मी शूट करून घेतले. शूट केल्यानंतर एडिट पण करून घेतले. एडिट केल्यानंतर मी ते पोस्ट पण करून टाकले. त्याच्यानंतर आईने स्वयंपाक केला. आई स्वयंपाक, जेवण वगैरे सर्व आई सांभाळत येते. अशा पद्धतीने हे स्टोरेज बॉक्स येतो आणि असा तो म्हणजे लावायचा असतो. लावणे पण खूप सेफ आहे. म्हणजे रॉड टाकले की लगेच ते तयार होतं. एकाला जॉईन करावं लागते आणि वरून ते कवर असते ते टाकून द्यावं लागते आणि अशा पद्धतीने तुमचं चपलांची, शूजची शू रॅक तयार होते. तर तुम्ही सुद्धा नक्कीच खरेदी करा. बघा ठेवल्यानंतर किती सुंदर आणि छान वाटतं, म्हणजे खूप छान वाटतं. आपल्या इकडे तर कुठेही पडलेले असले तर काही टेन्शन नसतं. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो बाहेर म्हणजे जिथं फ्लॅट घेतलेला आहे त्या साईटवर गेलो होतो. कुठपर्यंत काम आलं ते बघितलं. फक्त मी ते शूट वगैरे काही घेतलं नाही आणि येतानाच गणेशजी सोबतच होते. तर म्हटलं चला मोबाईल घेऊयात. मोबाईल काही मी जास्त महाग नाही घेतलेला आहे, 6500चाच घेतलेला आहे. कारण तिच्यासाठी हा पण खूप महाग होणार आहे, कारण ती तर नाहीच म्हणत होती. परंतु जाऊ द्या, एकदा तिला पण न्यू मोबाईल गिफ्ट देऊया आणि म्हणूनच मी हा आईसाठी मोबाईल घेतलेला आहे. तिला हे माहीत पण नव्हतं की मी तिच्यासाठी मोबाईल वगैरे आणणार आहे. तर मी या शॉपमधून माझ्या आईसाठी मोबाईल वगैरे घेतलेला आहे. परंतु तिचे रिॲक्शन मला बघायची होती की तिला कसं आनंद होणार किंवा आनंदित वाटणार आहे. तर त्याच्यासाठी मी हा मोबाईल घेतलेला होता. तर शॉपवाले भैया बोलत होते की आमच्या शॉपचं पण थोडंसं प्रमोशन करा. तर त्यांनी मला ब्ल्यूटूथ गिफ्ट दिलेले आहे, जे की मी घेतलेले आहेत आणि खूप छान शॉप आहे. म्हणजे आतापर्यंत जे काही वस्तू इलेक्ट्रिकच्या घेतलेल्या आहे ते या शॉपवरून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहो घरी. परंतु मोबाईलला काही पॅकिंग वगैरे नव्हती केलेली, त्याच्यामुळे मला ह्या पॅक पण करून घ्यायचा होता. तर पॅकिंग वगैरे करून फायनली आम्ही घरी आलेलो आहोत, तुम्ही बघू शकता. परंतु नवऱ्याचा एवढा पाय असल्यावरही ते मला तिकडं फ्लॅट बघायला घेऊन गेले, मोबाईलही घ्यायला घेऊन गेले, मार्केट पण फिरवली आणि विशेष म्हणजे गाडी त्यांनी चालवलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत घरी आईचं रिॲक्शन बघायला. फ्रेंड्स, आईसाठी आपण मोबाईल आणलेला आहे. हे ब्ल्यूटूथ फ्री भेटलेलं आहे, त्याच्यासोबत ते बी घेणार आहे. तर आईसाठी गिफ्ट आणलेलं आहे. जास्त महागीचा आणलेला नाही आहे. तिचा तो मोबाईल आणला, त्याच्यावर सर्व स्क्रॅचेस पडलेले आहेत. ती तर हा पण म्हणणार लय महाग झाला, फक्त हा 5500चाच आहे. परंतु ती म्हणणार की हा भरपूर महाग झाला, काय गरज होती, दिसतंय ना मला त्याच्यातून. परंतु तिचा तो मोबाईल मी तिला सेकंड हँडच माझा दिला होता, परंतु त्याच्यावर स्क्रॅचेस पण भरपूर पडलेले आहेत आणि तो झालेला आहे एकदम जुना. तर आता आपण आईची रिॲक्शन बघूया कशी आहेत, काय आहेत. ओके, तर कंटिन्यू बनून राहा.
आणि कसं आहे, एखाद्याला जेव्हा आपण गिफ्ट देतो ना तर ते रिॲक्शन बघणे किंवा ते बघणे मला ते ना खूप आवडते. तर त्याच्यामुळं हा मोबाईल ना माझ्या हातात होता आणि घरात गेल्या समजतच असतं की काहीतरी हिने आणलेलं आहे. कारण आईला थोडीशी कल्पना होतीच, कारण माझं घरात चाललेलं होतं की आईसाठी मोबाईल घ्यायचा. त्याच्यामुळे तिला एवढं माहीत होतं की ही मोबाईल तर घेणारच आहे, आज नाही तर उद्या. त्याच्यामुळं मी म्हटलं चला थोडंसं सरप्राईज करूया की तिची रिॲक्शन काय आहे मला बघायची होती. त्याच्यामुळे मी काय केलं, मोबाईल माझ्या पर्समध्ये ठेवून दिला आणि तिला हे दाखवलंच नाही की मी आणलेला आहे तुझ्यासाठी मोबाईल. तर आई करत आहे इथं चहा. हे काय करून राहिली तू कढईचं? कोण्या कळायचं हे कशाला करून राहिली पण तू? એટલે होल पाडायला लागतात कुंडे खालून अहो त्या आतल्या येले आहे ना होल, काळे येले ते ट्युशन घ्यायच्यात. मग काळे याच्यात ठेवा लागतात. तेव्हा तिला ना हे माहितीच नव्हतं की त्या जे आम्ही आणलेले आहेत पॉट्स त्याला आतूनच छिद्र आहे. तिनं छिद्र पाडत बसली. तर ही जी आहेत झाडं ही मी सर्व आणली होती. त्याच्यामुळे ह्या झाडांना माती शेताची टाकायची होती आणि त्याच्यानंतर जी ठेवायची आहे. कारण मला काही कॉमेंट्स होत्या की ते झाडं लवकर मरतात. परंतु कसं आहे, माणसांची आणि झाडांची जर काळजी घेतली ना आपण तर ते कोमेजून जात नाही, तर ते चांगली राहतात. आणि हे पॉट्स आणले होते आणि याच्यात ना ब्लॅक कलरचे पॉट्स येतात आणि त्याला छिद्र पण असतात अशा पद्धतीचे. आणि याच्यात झाडं लावणे खूप सोपे असतात. तर हे सुद्धा मी फ्लिपकार्टवरून घेतलेले होते 5. स्वस्तात मस्त आहे. या सर्व प्रोडक्टची लिंक तुम्हाला लागत असते ना तर त्या प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे. आणि जिथं ज्या दादांकडून आम्ही दूध घेतो ना तर त्यांनी आम्हाला मस्तपैकी माती पण आणून दिली आणि माती पण ते सर्व झालं ना. बाहेरची बाग आमची मस्तपैकी झाली. त्याच्यानंतर मी भरपूर थकली होती तर मी काही बाजारात गेली नाही. स्वराला आणि आईलाच बाजारात पाठवलं. तर आईने माझ्यापेक्षाही स्वस्तात मस्त असा खूप छान भाजीपाला आणलेला होता. भाजीपाला तर आणलेलाच होता, सोबत ते प्लेट्स पण आणल्या होत्या जे आपल्या पॉट्स खाली ठेवायला लागणार आहेत. ते फुलं पण आणले होते तिने आणि मेथी वगैरे बघा किती सुंदर आणली होती. मला दाखवत होते की मेथी बघ किती सुंदर आणली, मेथी किती सुंदर आणली म्हणून. आता माझं काम असते गडबडीचं पण तिचं काम असते शांततेचं. तर तिने खूप छान असा भाजीपाला वगैरे आणला होता. जे पाहिजे ते सर्व आणलं होतं. कारण मी आणलेलं तिला आवडत नाही, मग हेने आणलं तेने आणलं म्हणून मी तिला बोलत होती की तुला काय काय पाहिजे भाजीला ते तू घेऊन ये. तसं पण आई आली तेव्हापासून मी काही स्वयंपाक करत नाही, आईच करते. मस्त गरमागरम वडापाव खाल्ला. त्याच्यानंतर आम्ही चहा घेतला आणि आता फायनल आम्हाला आईला गिफ्ट द्यायचं होतं आणि तिचं रिॲक्शन पण शूट करायचं होतं. तर इथं माझी बोलायची पण हिंमत नव्हती कारण आई किचनमध्येच होती. त्याच्यामुळं मी स्वराला म्हटलं की आजी बघ काय करत आहे. तर आई काय करताय आजी? चहा, कारण आम्ही गरमागरम वडापाव खाल्ला होता आणि आईला सांगितलं होतं की स्वयंपाक काही जास्त करू नको, थोडीशी खिचडीच कर. तर आता मी फायनली जो मोबाईल आहे तो कपाटात ठेवलेला होता आणि सकाळीच मी साडी वेअर केलेली होती 26 ऑगस्ट आहे म्हणून. तर मी काही साडी काढलीच नव्हती. तर आता इथं आम्हाला मोबाईल द्यायचा होता. तर फायनली मी मोबाईल जो आहे तो पर्समधून काढलेला आहे आणि चला आता पटकन आपण आईला देऊया आणि आईचे रिॲक्शन पण बघूया. तर मी हा मोबाईल घेऊन आईकडे आता जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा रिॲक्शन दाखवणार आहे. तर चला पटापट. तर तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं ते पण कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही पण आईला कधी गिफ्ट दिलं का ते पण नक्कीच सांगा. कारण ते बिचारे आपल्यासाठी नेहमी करता, आपण पण काहीतरी त्यांच्यासाठी करायला हवं. काय करून राहिली? मसाले खिचडी कर. घ्यायचं चालूच आहे. हे घे. हे काय काय उघडून दाखव सगळ्यांनी. तुझ्यासाठी गिफ्ट आहे. थांब. आता साहजिकच आहे, एवढा मोठा म्हणजे बॉक्स बघून आणि घरात ज्या चर्चा सुरू होत्या तो तर आईला माहीतच होतं की बाबा याच्यामध्ये मोबाईलच आहे 100%. परंतु तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता की आतापर्यंत मी तिला सेकंड हँडच मोबाईल दिला होता. कारण माझी जेवढी ही काय म्हणतो ऐपत आहे तेवढंच मी देत असते. परंतु आता वेळ आली होती आईला चांगला मोबाईल देण्याची, कारण तेवढं आपण कमावत आहे. तर तिच्या सर्व इच्छा आपण पूर्ण करायची असते. कारण तिने प्रत्येक दुःखात मला ठामपणे साथ दिलेली आहे. जरी तिने मला पैशाचा आधार दिला नाही परंतु जो आधार पाहिजे ना तो मला तिने भक्कम दिलेला आहे. त्याच्यामुळेच मी तिला हा मोबाईल गिफ्टमध्ये दिलेला आहे. मी तिला याच्यावरही भारी मोबाईल देत होती परंतु तिने मला आधीच सांगितलं होतं की जास्ती महागीचा मोबाईल मी घेणार नाही आणि हा फक्त 6,500 रुपयाचा मी आणलेला आहे. तर मस्तपैकी आम्ही तो ओपन वगैरे करून दिलेला आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता की
किती तिला छान वाटत आहे की आपल्याला न्यू मोबाईल भेटलेला आहे. त्याच्यापेक्षा गर्वाची गोष्ट तिला हे वाटत आहे की तिच्या मुलीने तिला तो दिलेला आहे. ती जरी काही बोलून दाखवत नसेल परंतु तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असणार आहे की काय आहे. आणि मी माझ्या परीने संपूर्ण प्रयत्न करत आहे सासूऱ्यांना, आईला, मुलांना आणि नवऱ्याला सगळ्यांना एक चांगली आई, मुलांसाठी एक चांगली आई बनण्याचा, सासऱ्यांसाठी एक चांगली सून बनण्याचा आणि त्यासोबतच एक चांगली स्त्री बनण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझं गिफ्ट कसं वाटलं ते सुद्धा सांगा. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आईने केलेला आहे मसाले भात. त्याच्यानंतर आम्ही मसाले भात जेवण केलं आणि खूप छान आज दिवस गेला की आज वृद्धाश्रमात आजींनासुद्धा जेवण दिलं आणि स्पेशली म्हणजे आईला गिफ्ट दिलं. तर असा होता आजचा आमचा दिवसभराचा व्हिडिओ. तुम्हाला आवडत असल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचंसुद्धा मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कशा वाटला, आजचा आईचं गिफ्ट कसं वाटलं. आणि राहिला सासऱ्यांचा विषय तर त्यांनासुद्धा लवकरच मी घरी आणणार आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. आणि हो, तुम्हाला आईचा मी जुना मोबाईल दाखवते. हा आहे आईचा जुना मोबाईल जो की मीच दिला होता. बघा किती खराब झालेला आहे. तरी पण बिचारी कधीच म्हणत नव्हते की माझ्यासाठी मोबाईल आण, म्हणूनच मी मोबाईल घेऊन दिला. ओके बाय.